हा मीना बाजार शांततामय खूप चांगल्या पद्धतीने होत असतात। सर्वप्रथम मीना बाजार व्यापारी संघटनेच्या वतीने मी पोलीस प्रशासन व महानगरपालिकाचा खूप खूप आभार व्यक्त करतो। त्यानंतर आपल्याला थोडक्यात महानगरपालिकाला एक 4 सूचना आहेत आणि पोलीस प्रशासनाला एक 2 सूचना आहेत की हा मीना बाजार जो भरतोय 75% महिलांसाठी भरतो। महिलांची वस्तूची जास्त प्रमाण असतात खरेदी, त्यासाठी महिलांची संख्या जास्त असतात। त्यामुळे आपल्या पोलीस प्रशासनातून जे महिला कॉन्स्टेबल आहेत त्यांच्या बंदोबस्त वाढतो। कारण की गेल्या 2023 मध्ये 2 महिला चोरी आढळण्यास आली होती। आपण महिला पोलिसांनी त्याला बरोबर बंदोबस्त केला। असं 2024 ला जसं होऊ नये याकरिता साहेब महिला पोलिसांना वाढ करावा। आणि दुसरा, ऊन जास्त असल्यामुळे लोक दुपारी खरेदीला कमी यायला लागले, रात्री खरेदी जास्त असतात। आमची जे तरावीची नावं असतील ते रात्री 11 वाजेपर्यंत म्हणजे 10:30 नमाज सुटती, बाहेर पडायला 11 वाजते, मग 12 पर्यंत महिला जास्त खरेदी करतात। ते जर वेळात जर आपण वेळ दिले तर आपल्याला खूप खूप तुमच्या आभारी होईल। जास्त जरा वेळ द्या। त्यानंतर आता सोलापूर महानगरपालिका आपल्याला मॅडम काही आपल्याला एक 4 सूचना अशी आहेत की या आपल्या मीना बाजारमध्ये ई टॉयलेट मोबाईल ई टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून द्या। कारण की मीना बाजारमध्ये कोणाच्या घराच्या कोणाच्या दुकानासमोर कोणी लग्न केले तर काहीतरी वाद निर्माण होण्याची शक्यता असते। त्यामुळे आपण आपल्या या हवा चप्पलच्या पाठीमागे खुली जागा तिथे पण एक ई टॉयलेट आणि त्यानंतर आपल्या मुलावा डिग्रीच्या खाली बाजूला तिथे एक आपण केले तर चांगलं होईल। आणि आपल्या बारामती चौक मध्ये असे ई टॉयलेट मोबाईल ई टॉयलेटची सुविधा करून उपलब्ध द्या। आणि त्यासाठी आणि डिजिटल बोर्ड जे मीना बाजारमध्ये डिजिटल बोर्ड असतात, सियासी बोर्ड, राजकीय बोर्ड, ते बोर्ड नाव लावण्यासाठी आम्ही आपल्याला साहेब दिलेले आहेत, महानगरपालिकेकडून दिलेले आहेत, ते परवानगी देऊ नका। आणि तसेच मॅडम अजून आवडून खास हे सांगायचं आहे की मीनाबाजारमध्ये सगळे जे व्यापारी असतात त्यांच्या घाण कचरा जे असतात ते बाहेर रस्त्यावर जाताना तिने रात्री काय करते 2 वाजता 3 वाजता बंद पडले की रस्त्यावर थांबतात। मग पहाटे थोडा जर 1 तास अगोदर आपली घंटागाडी जर आली तर म्हणजे वाहतूक सुरू होण्याच्या अगोदर आपला कचरा बाहेर गेला तर वाहतूकला पण मोकळावरती जायला आणि 1 घंटा अगोदर गाडी आपण पाठवले। आणि दुसऱ्यात लास्ट अशी सूचना आहे की दिवेबत्ती जे सध्या कुठे बंद आहे कुठे चालू आहे आणि कुठे बंद चालू असते त्या दिवेबत्तीसाठी पण प्रयत्न करा। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आपण माझ्या पूर्ण ऐकून घेतल्याबद्दल मी मीना बाजार व्यापारी संघटनेच्या वतीने आपल्याला आभार व्यक्त करतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।